समृद्धी महामार्गावर जांभरगाव शिवारात सोमवार तारीख 13 रोजी भीषण अपघात झाला आहे। एक कार ही भरधाव वेगाने एका ट्रकला पाठीमागून धडकली आणि या धडकेनंतर ती ट्रक 100 फूट कार फरफटत घेऊन गेली आणि यानंतर अपघात झाला आणि अपघातानंतर अचानक कारने पेट घेतला। या ठिकाणी या प्रवासी वाहनामध्ये 3 प्रवासी होते आणि यापैकी 2 प्रवासी बाहेर काढण्यात अग्निशमक दलाला यश आलं। मात्र जो तिसरा प्रवासी जो चालक होता त्याला बाहेर काढेपर्यंत कारने पेट घेतला आणि यानंतर मोठा भडका झाला आणि या घटनेत कारमधील जे चालक होते पवन वर्धमान अजमेरा वय 52 वर्षे राहणार कमलनयन बजाज हॉस्पिटल जवळ छत्रपती संभाजीनगर यांचा मृत्यू झालेला आहे। तर ईशा पवन अजमेरा वय 20 वर्षे राहणार बजाज हॉस्पिटल जवळ छत्रपती संभाजीनगर व वीणा पवन अजमेरा वय 47 वर्षे या दोन्ही जखमी झालेले आहेत। जखमींना मदत कार्य करत समृद्धी महामार्गावरील अग्निशामक विभाग यासोबतच महाराष्ट्र सुरक्षा बल वैजापूर पोलीस यांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि तिथे प्राथमिक उपचार करून जखमींना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे। आपण बघू शकता माझ्या मागे ही जळालेली ती कार आहे। संपूर्णतः समोरचा भाग हिचा जळालेला आहे आणि भीषण असा हा अपघात होता। चालकाचे पाय पुढेच दाबले गेल्यामुळे या ठिकाणी चालकाला बाहेर काढता आलं नाही अग्निशामक विभागाला आणि चालकाचा या आगीमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अशा पद्धतीने बघू शकतात संपूर्णतः ही कार जळालेली आहे। पाठीमागचा थोडासा भाग हिचा बाकी आहे। तर हा भीषण अपघात होता आणि या घटनेने सध्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मी गौरव दामने, मराठी पत्र, वैजापूर।